शेतकरी बचत गटाचे पैसे काढण्यासाठी आलेल्या संस्थेच्या सचिवासोबतच झालेल्या शाब्दिक वादातून पंजाब नॅशनल बँकेच्या व्यवस्थापकाला धारदार चाकूने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना येथील टॉवर चौकातील पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेत घडली। या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे। बँकेच्या व्यवस्थापकाला उपचारार्थ खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले। पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। खामगाव तालुक्यातील जळगाव भडंग येथील संत गजानन शेतकरी स्वयंसहायता बचत गटाचे सचिव किरण गायगोड हे नांदुरा रोडवरील पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेत आहे। संस्थेच्या बचत गट खात्यातून शेतकऱ्यांना द्यावयाचे पैसे काढण्यासाठी त्यांनी व्यवस्थापकाची भेट घेतली। दरम्यान बँकेचे व्यवस्थापक शंतनू राऊत यांनी पैसे काढण्यासाठी संस्थेच्या प्रोसिडिंग बुकची खरी प्रत आणण्यासाठी सांगितले होते। मात्र आरोपी किरण गायगोड यांनी मागच्या वेळेस प्रोसिडिंग बुकच्या झेरॉक्स कॉपीवरच पैसे दिल्याचे म्हटले। मात्र व्यवस्थापकांनी खरी प्रोसिडिंग बुक नक्कल शिवाय पैसे मिळणार नाही असे सांगितल्याने त्यांच्यावर शाब्दिक वाद झाला। अचानक आरोपी किरण गायगोड यांनी त्यांच्यासोबत आणलेला चाकू खिशातून काढून बँक व्यवस्थापक राऊत यांच्यावर चाकूने वार केल्याने व्यवस्थापक राऊत रक्ताच्या थारोळ्यात पडले होते। तातडीने बँकेतील कर्मचाऱ्यांनी त्यांना उपचारार्थ शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले। घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। या प्रकरणी किरण गायगोड यांच्या विरुद्ध शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक केली आहे। तर वापरलेला चाकूही जप्त करण्यात आला। घटनेची एकच खळबळ उडाली असून बँक आणि बँकेच्या परिसरात धावपळ उडाली होती। पंजाब नॅशनल बँकेचा ग्राहक किरण रवींद्र गायगोड हा बँकेच्या व्यवहाराच्या निमित्ताने सदर बँकेत गेलेला होता। बँकेच्या व्यवहारावरून त्याचा सदर बँकेचे सिनियर मॅनेजर शंतनू अशोकराव यांच्यासोबत काहीतरी वादविवाद झाला। त्या वादातूनच किरण रवींद्र गायगोड याने चाकूने सिनियर मॅनेजर शंतनू अशोकराव यांच्यावर हल्ला केला आणि सदर हल्ला करीत असताना सदर बँकेचे मॅनेजर अरविंद श्रीराम निंबाळकर यांनी आरोपी किरण रवींद्र गायगोड याचे हमल्यापासून सिनियर मॅनेजर शंतनू अशोकराव यांना वाचवण्याचा प्रयत्न केला। तरीही शंतनू अशोकराव हे सदर हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेले आहे। सदर घटनेसंबंधाने पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक 87/2024 कलम 353, 333, 307 अन्वये भादवी अन्वये नोंद केलेला आहे व यातील आरोपी किरण रवींद्र गायगोड याला कालच सदर गुन्ह्यात अटक केलेली आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास आम्ही स्वतः करीत आहोत।